जय शिवराय मित्रांनो. राज्यातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणात कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आम्ही कर्जमाफीचं वचन दिले आणि ते आम्ही पूर्ण करू अशी शासनाकडून वारंवार ग्वाही दिली जाते. अद्यापही त्याची कोणतीही अंमलबजावणी तसेच कोणतीही वेळ मर्यादा निश्चित केलेली नाही. याच पार्श्वभूमीवर कर्जाच्या बोजाखाली दबलेला एक शेतकरी आपलं जीवनयात्रा संपवण्याच्या मार्गावर आहे. परवा देखील एक दुःखद घटना घडलेली आहे. कर्जाच्या बोजामुळे दबलेल्या एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. जे माझं झालं ते खूप वाईट होते, पण कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या माझ्या कुटुंबाला काहीतरी आधार मिळेल व उर्वरित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी हाक मारत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जाच्या बोजाखाली आहे. शेतकऱ्यांनो, आम्ही कर्ज माफ करणार, आम्ही वचन दिले, आम्ही ते पूर्ण करू असं मुख्यमंत्रीच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जात आहे. राज्याचे वित्तमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी परवा सांगितलेलं आहे की आम्ही वचननाम्यात कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. आम्ही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्ष कालावधीमध्ये कर्जमाफी करू. त्यांनी 5 वर्षाचा कालावधी मागितलेला आहे. या कालावधीमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. 2022मधील पूर्वीच्या कर्जमाफीच्या उर्वरित असलेले 6 लाख शेतकरी अद्याप सरकार शोधू शकलेले नाही. राज्यात आता 31 लाखापेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. याचं सरकार सर्वेक्षण करणार आणि नंतर सर्वेक्षण झाल्यानंतर यात 31 लाखमधील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल व यातील किती शेतकरी जिवंत राहतील किंवा किती शेतकरी वाचतील याचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर तुम्हाला सर्वेक्षण करायचं असेल तर त्यासाठी वेळ मर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे. आम्ही सर्वेक्षण करून 6 महिन्यात सर्वेक्षण करून किंवा 3 महिन्यात सर्वेक्षण करून राज्यातील शेतकऱ्यांची 1 वर्षात असेल किंवा 2 वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. अशी वेळ जर निश्चित केली तर शेतकरी या वेळेपर्यंत त्या आशेवर जगू शकतो. अद्याप किती शेतकरी आत्महत्या करतील याची शासनाला माहिती नाही आहे व दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. नाहीतर असेच दररोज शेतकरी आत्महत्या करतील. अशा अनेक दुर्दैवी घटना घडलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जय लहुजी जय अण्णासाहेब म्हणत एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. शासनाने याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने आता ज्या विविध उपाययोजना आहेत, कृषी समृद्धी योजना असतील अशा अनेक योजना तुम्ही राबवा. पण सध्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिलासा देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी आश्वासन न देता कर्जमाफीचा खरा डेटा तुम्हाला मिळणार आहे का नाही. जर प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही जर डेटा गोळा करण्याचं काम करत असाल तर हा डेटा तुम्हाला काय मिळणार नाही. कारण प्रशासनाच्या भरोशावर 2022मधील 6 लाख शेतकरीचा डेटा अद्याप सरकारला भेटलेला नाही. तर ह्या उर्वरित 31 लाखमध्ये शेतकऱ्यांचा डाटा शासनापर्यंत कसा पोहोचणार आहे. त्यामुळे पुढील डेटा उपलब्ध करणे ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर एक धाडसी व दिलासादायक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना एक आधार देणं गरजेचं आहे. आम्ही करणार आहोत, वेळ आल्यावर करू, ती वेळ पाहण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही आहे. त्यामुळे अजून आत्महत्या पाहायच्या नसतील तर सरकारने लवकरात लवकर या कर्जमाफीविषयी एक धाडसी व लवकरात लवकर निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर हा शेतकरी तुम्हाला वाचवायचा असेल, जे तुम्ही वचन दिले वचननाम्यात, ते वचन पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे केलं पाहिजे व लवकरात लवकर या शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. नाहीतर हा शेतकरी
पूर्णपणे अगोदरच निसर्गाच्या संकटामुळे तसेच विविध प्रकारच्या संकटामुळे अडचणीत आहे. जर याच गोष्टी जर सरकारने गांभीर्याने नाही घेतल्या तर हा शेतकरी आपल्या जीवनात यात्रा संपवल्याशिवाय राहणार नाही. जर शासनाला उद्योगपतींची कर्ज माफ करायला वेळ आहे तर शासनाने या देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याबद्दल एक कृतज्ञता व थोडी ती जाण असेल या भावनेने लवकरात लवकर कर्जमाफी करणं गरजेचं आहे व आशा करूयात की शासन यावर लवकरात लवकर निर्णय घेईल व राजाला एक दिलासा देईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन विषयासह. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.